आज मी बनवली आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी व्हेज कोल्हापुरी। तुम्ही पाहू शकता काय भाजीला तरी आली आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईल दिसते तशी दिसत आहे। माझी तर खूप फेवरेट आहे। तुम्ही देखील नक्की अशा प्रकारे बनवून पहा, तुमची देखील फेवरेट होईल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी आमच्या भाज्या घेतल्या आहेत, त्याच्यामध्ये आहे शिमला मिरची, गाजर, फ्लावर, फरसबी आणि मटर। तुम्हाला हवं असेल तुम्ही पनीर देखील ॲड करू शकता। आता पहिल्यांदा आपण मसाला रेडी करणार आहोत। त्यासाठी घेतल्यात मी सुक्या लाल मिरच्या, काही खडे मसाले तुम्हाला दाखवल्याप्रमाणे। ते छान प्रकारे 2-3 मिनिटे रोस्ट करूया। सुकं खोबरं घेतलं आहे गरजेपुरतं, ते देखील छान भाजायचं आहे 2-3 मिनिटांसाठी। भाजून सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण टाकणार त्याच्यामध्ये कांदा, आणि कांदा देखील छान प्रकारे भाजायचा आहे 2-3 मिनिटांसाठी। आता आपण हे सगळं मिश्रण टाकणार मिक्सरच्या भांड्यात। इथे मी काही काजू देखील भिजवले आहेत, 4-5 भिजवलेले काजू घ्यायचे आहेत आपल्याला, आणि याची पेस्ट रेडी करायची आहे अशा प्रकारे। आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 चिरलेले टोमॅटो, आणि थोडं थोडं पाण्याच्या सहाय्याने आपण याची पेस्ट रेडी करणार आहोत अशा प्रकारे। पाहू शकता आपला मसाला रेडी झाला आहे। आता कढई ठेवूया गॅसवर, त्याच्यामध्ये टाकूया तेल, आणि आपल्या भाज्या सगळ्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत। अगदी फास्ट फ्लेमवर आपल्याला 3-4 मिनिटांसाठी ह्या भाज्या शॅलो फ्राय करायच्या आहेत। पाहू शकता आपल्या भाज्या शॅलो फ्राय झाल्या आहेत, त्या आपण काढून घेणार आहोत। जास्तीचं तेल काढून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये त्याच तेलामध्ये ॲड करणार आपण थोडंसं बटर, एक बारीक चिरलेला कांदा, आणि अद्रक लसूण पेस्ट छान प्रकारे तेलावर परतून घेऊया, आणि झाकण देऊन त्याची एक वाफ काढूया। तुम्ही पाहू शकता कांदा बऱ्यापैकी शिजला आहे। आता आपण ॲड करूया आपली रेडी केलेली पेस्ट, आपला मसाला, आणि छान तेलावर परतून घेऊया, आणि छान तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। आता याच्यामध्ये ॲड करूया मसाले। याच्यामध्ये टाकले हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, आणि धणेपूड, सोबत ॲड केलं आहे मीठ, आणि मिक्सरच्या भांड्यातलं पाणी। छान प्रकारे मिक्स करूया, आणि तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। पाहू शकता काही छान तेल सोडलं आहे आपल्या मसाल्यांनी। आता आपण ॲड करूया आपल्या शॅलो फ्राय केलेल्या भाज्या, आणि छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत, आणि 10 मिनिटाची बारीक फ्लेमवर वाफ काढूया। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता काय भाजीला तरी आली आहे, खूप सुंदर दिसत आहे भाजी, वास देखील खूप छान येत आहे। 10 मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये ॲड करूया आपली चिरलेली कोथिंबीर, सोबतच कसुरी मेथी, आणि लिंबाचा रस। तुम्हाला हवा असेल तर लिंबाचा रस टाका, नाही तर स्किप करू शकता तुम्ही। मला खूप आवडतं म्हणून मी ॲड करते। छान प्रकारे मिक्स करूया, आणि आणखी 5 मिनिटं याची वाफ काढून घेऊया। 5 मिनिटांनंतर आपली रेडी झाली आहे रेस्टॉरंट स्टाईल अशी व्हेज कोल्हापुरी। खूप छान दिसत आहे, खायला देखील तितकीच टेस्टी लागते। तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला देखील खूप आवडेल, खूप छान लागते, नक्की ट्राय